नमस्कार मित्रांनो, थेट सुप्रीम कोर्टामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पक्षाचं नवीन नाव, नवीन चिन्ह आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुप्रीम कोर्टामधून आलेली सगळ्यात मोठी बातमी. ज्यासाठी ठाकरेंनी एवढ्या 4 ते 5 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये अट्टहास केला होता, तो अखेर लयास नव्हे तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं हे मोठं यश म्हणावं लागेल. उद्धव ठाकरेंकडून राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाचं नाव, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना कोणताही विचार न करता, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवता निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांनी संगनमताने देऊन टाकला होता. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि शिवसेना प्रमुखांची निर्मिती असणारी शिवसेना आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना न देता पुन्हा आमच्याकडे द्यावं, असं उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाला बऱ्याच वेळा विनंती केली. आता सुप्रीम कोर्ट स्वतःच्या विशेषाधिकार वापरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं चिन्ह गोठवून किंवा त्या जागी उद्धव ठाकरेंना देऊन अशा प्रकारची त्यांनी टिप्पणी केली, निरीक्षण नोंदवलं. त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी खूप मोठा धोका म्हणावा लागेल. हे जर चिन्ह गोठवलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवीन पक्षाचं नाव आणि नवीन पक्षाचं चिन्ह शोधावं लागेल. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साधारणतः एखादा महिना वेळ दिला जाईल. त्यानंतर मात्र शिंदेंच्या शिवसेनेचं नुकसान प्रचंड प्रमाणामध्ये होईल. शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह हे वापरून त्यांनी इथपर्यंत मजल मारली होती. मात्र तेच जर स्वतःकडे नसेल तर मात्र सत्ता देखील राहणार नाही, आमदार देखील राहणार नाहीत आणि मंत्री आणि खासदार देखील स्वतःकडे राहणार नाहीत. अशा प्रकारचं त्यांची सगळ्यात मोठी गोची सुप्रीम कोर्टाने केल्याचं जाणवत आहे. उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा प्लॅन हा यशस्वी होतोय. यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी पुढील राजकीय प्रवास खूप खडतर आणि खूप महत्त्वाचा असेल. परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेनेची मशाल मात्र घराघरापर्यंत पोहोचल्यामुळे ठाकरेंना मात्र हे सर्व सोपं जाईल. मित्रांनो, आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज्याच्या राजकारणात राहील की नाही, किंवा एकनाथ शिंदेंचा संपूर्ण पक्ष भाजपात विलीन होईल का, हे लवकरच समजेल. परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र सर्वात मोठा राजकीय गेम शिंदेसेनेचा केला आहे, हे मात्र निश्चित. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब लवकरच होईल.